22 वर्ष गेली 22 वर्ष ज्या माणसाचं नाव आम्ही कानावर सुद्धा पडू दिलं नाही, ज्याची आठवण आम्हाला सहन होत नाही, त्याचा फोटो आणि त्याच्या नावाचा कार्यक्रम करायची हिम्मत कुणी केली? कुणी केली? कुणी केली माई? तुमच्या नाचून ना आईसे काय बघत उभे राहिले तुम्ही? निघा इथून, निघा, नाही तर तांगडी तोडून हातात देईन. निघा. वय ग, या नसत्या उठाठवी करून घराचं वाळवण लावायची गाठ मारून आलीस का या घरात? यो मनमानी कारभार करायला सांगितलं कोणी? आजी, मी माईसाहेबांना कॉल करण्याचा खरंच खूप प्रयत्न केला, त्यांनी उचलला नाही. आणि मला फक्त इतकंच वाटत होतं की आपल्या घरातल्या एवढ्या कर्तृत्ववान माणसाची जयंती साजरी करण्यात काय. ए बावळट मुली, तू ज्याला कर्तृत्ववान म्हणतेस ना, या नालायक माणसाची आई आहोत आम्ही. आजी, अगं आपण विषयी असं का? तेज प्रताप, बिचारा तेजा 3 बायकांच्या मध्ये बरडला जाणार आहे. तुला याच्याबद्दल काय माहितीये? काय माहितीये? शून्य. अगं बेअक्कल मुली, ज्याची जयंती साजरी करायला तू निघालीस ना, त्याच माणसांनी या घराची वाट लावलीये. त्याच्यामुळे माझा हा अण्णा लुळा पांगळा होऊन पडलाय. ज्याचं नाव सुद्धा कुणी घरात घेत नाही, त्याचा फोटो लावायला निघालीस. स्वतःला कोण समजतीस? मालकीण? चांगलंय, म्हणजे यावेळचा बाण अगदी चोख लागला. माई, जाताना मी तुला काय सांगितलं होतं? त्याचा फोटोच काय, त्याचं नाव सुद्धा घरात कुणी काढता कामा नये. सांगितलं होतं का नव्हतं? हो आईसाहेब. मग तू हिला सांगितलं नाही का? ते 5 मिनिटात, पुढच्या 5 मिनिटात हिला घराच्या बाहेर काढ. धक्के मारून बाहेर काढ हिला. आजी, आजी तू असं का बोलतीयस? तू गप रे.
उगा कुत्र्यावानी शेपूट हलवू नको तिच्या माग. अरे तुझ्यासाठी हिच्यापेक्षा 100 पटींनी चांगल्या पोरी आणीन मी, पण ही नको. वैदेही बाय बाय. या घरातला तुझा हा शेवटचा दिवस. माई, तू बघत काय उभी राही? आधी हिला धक्के मारून बाहेर काढ. मला हिचं थोबाड सुद्धा पाहायचं नाहीये. आमच्या कारभारीन बाई आमच्या पुढच्या निघाल्या. काल त्या बोलल्या आणि आज सगळं तसंच घडतंय. यांच्या घरात नेमकं चाललंय तरी काय? काहीच काय मार्ग नाही. काहीतरी ट्विस्ट दिसतोय बरं का. काही खपल्या न काढलेल्याच बऱ्या असतात. आणि माईंनी एवढ्या वर्षात तो विषय पण आम्हाला कधी काढू दिला नाही. म्हणजे मला पण असं वाटतंय की तू परत एकदा विचार करावा, कारण की मी पण खात्री नाही देऊ शकत की माईला आवडेलच म्हणून. आईसाहेब, आईसाहेब, बोलायचं होतं तुमच्या बरोबर. बोलू का? बोला की. आधी तिला धक्के मारून बाहेर काढा, मग निवांत बोलू. ऐकते का? तुमची मुलगी समजून माझं म्हणणं ऐकाल. ए बाबा, 5 मिनिटं बोलायचं आणि महत्वाचं आहे. या जरा आमच्या खोलीमध्ये निवांत बोलू.